श्री स्वामी समर्थ. नमस्कार सिंह राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या आधी तुमच्या पाठीमागे असा एक भयंकर खेळ खेळला जातोय, ज्याचा सुगावा लागताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या घरचे मानले, जिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती आषाढी एकादशीच्या ठीक आधी तुमचे संपूर्ण कुटुंब, समाज आणि मित्रासमोर नाक कापण्याची आणि तुम्हाला जिवंतपणे नरकात ढकलण्याची अंतिम तयारी करून बसली आहे. हे सत्य जेव्हा उघड होईल तेव्हा तुम्हाला एवढा मोठा झटका बसेल की रडण्यासाठी अश्रूही कमी पडतील. पण याच भयंकर धोक्याच्या मागे विठू माऊलीने तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर शक्तिशाली गुप्त जॅकपॉट दडवला आहे, जो उघड झाला तर तुमची बदनामी करणाऱ्यांचा त्या क्षणी विनाश होईल आणि तुमचे नशीब रातोरात पलटी मारेल. पण सावध राहा, हा धोका नेमका कोणाकडून आहे, कोणाचा चेहरा बुरक्यामागे लपला आहे आणि हा गुप्त जॅकपॉट कसा मिळवायचा. जर हा व्हिडिओ तुम्ही एक सेकंदही स्किप केला आणि अर्धवट सोडला तर येणाऱ्या 3 दिवसात तुमची जी बदनामी होईल ती भरून काढणे आयुष्यात पुन्हा कधीही शक्य होणार नाही आणि हातात आलेली अब्ज रुपयाची संधी कायमची निघून जाईल. आषाढी एकादशीच्या आधी असा कोणता एक भयानक क्षण येणार आहे आणि ही बदनामी टाळून राजासारखे जगायचे असेल तर शेवटच्या भागात दिलेला तो एक गुप्त महाउपाय पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. तर सिंह राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या आधी तुमच्या पाठीमागे एक भयंकर खेळ खेळला जातोय, ज्याचा सुगावा लागताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःच्या घरचे मानले, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच व्यक्ती आषाढी एकादशीच्या ठीक आधी तुमचे संपूर्ण कुटुंब, समाज आणि मित्रासमोर नाक कापण्याची आणि तुम्हाला जिवंतपणे नरकात ढकलण्याची अंतिम तयारी करून बसली आहे. हे सत्य जेव्हा उघड होईल तेव्हा तुम्हाला मोठा झटका बसेल की रडण्यासाठी अश्रूही कमी पडतील. पण याच भयंकर धोक्याच्या मागे विठू माऊलीने तुमच्या कुंडलीत एक असा भयंकर शक्तिशाली गुप्त जॅकपॉट दडवला आहे, जो उघड झाला तर तुमची बदनामी करणाऱ्यांचा त्या क्षणी विनाश होईल आणि तुमचे नशीब रातोरात पलटी मारेन. पण सावध राहा, हा धोका नेमका कोणाकडून आहे आणि कोणाचा चेहरा बुरक्यामागे लपला आहे आणि हा गुप्त जॅकपॉट कसा मिळवायचा. जर हा व्हिडिओ तुम्ही एक सेकंदही स्किप केला आणि अर्धवट सोडला तर येणाऱ्या 3 दिवसात तुमची जी बदनामी होईल ती भरून काढणे आयुष्यात पुन्हा कधीही शक्य होणार नाही आणि हातात आलेली अब्ज रुपयाची संधी कायमची निघून जाईल. आषाढी एकादशीच्या आधी असा कोणता एक भयानक क्षण येणार आहे आणि ही बदनामी टाळून राजासारखे जगायचे असेल तर शेवटच्या भागात दिलेला तो एक गुप्त महाउपाय पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ चुकूनही बंद करू नका. तर सिंह राशीच्या जातकांनो, तुमचा स्वाभिमानी स्वभाव आणि सर्वांवर पटकन विश्वास ठेवणं हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी ठरत आहे. ज्या माणसासाठी तुम्ही स्वतःचे पैसे, वेळ आणि मान सन्मान पणाला लावला, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे बदनामीचा असा विषारी कट रचत आहे. नोकरीत असो वा व्यवसायात तुमचे नाव खराब करून तुम्हाला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी चाळे विणले गेले आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्व काळापूर्वी तुमच्या या विश्वासाचा गैरफायदा घेऊन तुम्हाला मानसिकदृष्ट्या खचण्याचा खूप प्रयत्न केला जाईल. सिंह राशीच्या जातकांनो, परंतु घाबरू नका, कारण जिथे अन्याय होतो तिथे विठू माऊलीचा न्याय निसर्ग स्वतः करतो. या संकटाच्या काळातच तुमच्या राशीत अचानक गुप्त धनलाभाने अडकलेले मार्ग मोकळे होण्याचा महायोग निर्माण होत आहे. जो शत्रू तुमचे नाक कापायला निघाला आहे तो स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात असा अडकेल की त्याची खरी कपटी वृत्ती सर्वांसमोर उघडी पडेल. त्याच्या या चुकीमुळेच तुम्हाला व्यवसायात किंवा करिअरमध्ये अशी एक मोठी संधी मिळेल जी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रचंड मजबूत बनवेल. तर सिंह राशीच्या जातकांनो, म्हणूनच आषाढी एकादशी येईपर्यंत तुमचे कोणतेही गुप्त भेद, आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाच्या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या जवळच्याच कोणत्याही लोकांच्या चेहऱ्यावरील बुरखा गळून पडणार आहे, त्यामुळे शांत राहा आणि संयम बाळगा. हा काळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील विषारी लोकांना बाहेर फेकून तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आला आहे. आता हा धोका नक्की कसा टाळायचा आणि नशिबाचा तो गुप्त जॅकपॉट कसा अनलॉक करायचा ते आपण पाहूयात.
सिंह राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या आधी तुमच्या आयुष्यात तो क्षण येणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्या कपटी माणसाने तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याच्या काटकारस्थानाचा भुरका तुमच्या समोर अचानक टरकावला जाईल. हा चेहरा इतका जवळचा असेल की तो पाहताच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. पण लक्षात ठेवा, हा निसर्गाचा आणि विठू माऊलीचा संकेत आहे. तुमच्या आयुष्यातून अशा विषारी माणसांना कायमचे उकडून फेकण्यासाठीच हा मोठा झटका देवाने तुम्हाला दिला आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, हाच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जेव्हा हा विषारी चेहरा उघडा पडेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण त्यानंतर तुमचे वाईट दिवस कायमचे संपतील. ज्या लोकांनी आजवर तुमच्यावर अविश्वास दाखवला आणि तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, तेच लोक तुमच्या पायाशी येऊन माफी मागतील. आषाढी एकादशीच्या या पवित्र काळात तुमची गेलेली प्रतिष्ठा आणि मानसन्मान दुप्पट ताकदीने परत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, आता इथेच सर्वात मोठा आणि अंगावर काटा आणणारा सस्पेन्स लपलेला आहे. जेव्हा शत्रूचा पर्दाफाश होईल, तेव्हा त्यासोबतच आणखी एका अशा निष्पाप दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे, ज्याने तुमच्या नकळत तुमच्या आर्थिक व्यवहारामध्ये मोठी अफरातफरी केली आहे. हे एक भयंकर गुप्त सत्य आणि त्या व्यक्तीचे नाव कोणते हे मी या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात उघड करणार आहे. ते ऐकल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. तर सिंह राशीच्या जातकांनो, या वादळानंतर तुमच्या आयुष्यात एका भयंकर शक्तिशाली सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे. सिंह राशीचा सूर्य आणि तुमचा कधीही न हरणारा आत्मविश्वास तुम्हाला या संकटाच्या चिखलातून बाहेर काढेल. शत्रूंनी कितीही कट रचले तरी तुमच्या प्रामाणिकपणासमोर त्यांचा पराभव निश्चित आहे. नोकरी असो वा व्यवसाय, तिथे तुम्हाला एक अशी अभूतपूर्व संधी मिळणार आहे जी तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तर सिंह राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या या पावन मुहूर्तावर तुमच्यावर विठू माऊलीची अशी आघात कृपा होणार आहे, जे तुमचे अडकलेले कोट्यावधीचे व्यवहार अचानक मोकळे होतील. कौटुंबिक कलह कायमचे मिटतील आणि तुमच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. हा काळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर शून्यातून थेट राजासारखे साम्राज्य उभे करण्यासाठी आला आहे. आता हा भयंकर धोका कायमचा टाळण्याचा तो एक अचूक महाउपाय जाणून घेण्यासाठी पुढील भाग अतिशय काळजीपूर्वक ऐका. तर सिंह राशीच्या जातकांनो, आता आषाढी एकादशीच्या आधी येणारे हे भयंकर संकट मुळापासून नष्ट करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यातील त्या कपटी शत्रूचा कायमचा विनाश करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत अचूक आणि शक्तिशाली महाउपाय करायचा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर विठू माऊलीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर एक तुपाचा दिवा लावा. त्यानंतर एका लहान पिवळ्या कापडात थोडे हळद आणि एक तुळशीचे पत्र बांधून ते देवाला अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा विठुरायाचे ध्यान करत जप करा. हा एक सोपा उपाय तुमच्यावर आलेली सर्व वाईट संकटे आणि शत्रूची वाईट दृष्टी एका क्षणात शमवून टाकेल. तर सिंह राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या सर्वात मोठ्या गुपिताचा आणि सस्पेन्सचा उलगडा करण्याची. मी व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला ज्या मेसेज बद्दल आणि निष्पाप दिसणाऱ्या चेहऱ्याबद्दल सांगत होते, ते व्यक्तित्व दुसरी कोणी नसून तुमच्या आर्थिक व्यवहारावर नजर ठेवून असणारी तुमची एखादी अत्यंत जवळची मित्र नातेवाईक व्यक्ती आहे. आषाढी एकादशीच्या 2 दिवस आधी रात्री 9 ते 12च्या दरम्यान तुमच्या मोबाईलवर किंवा प्रत्यक्ष भेटीत असा एक पुरावा तुमच्या हाती लागेल, ज्यामुळे या माणसाचा खरा कपटी चेहरा तुमच्या समोर पूर्णपणे उघडा पडेल. हा पुरावा पाहता शांत राहा. कोणताही घाई गडबडीत राग व्यक्त करू नका, कारण निसर्गच त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, हा महाउपाय पूर्ण केल्यानंतर आणि या सत्याचा स्वीकार केल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही न पाहिलेला अफाट मानसन्मान आणि अडकलेला गुप्त धनलाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. तुमचे नाक कापण्याचा प्रयत्न करणारे शत्रू स्वतःच सर्वांसमोर तोंडगाशी पडतील
आणि समाजात तुमची मान पूर्ववत राजासारखी उंच होईल. आषाढी एकादशीचा हा पावन काळ तुमच्या सर्व दुःखाचा अंत करून तुम्हाला यशाच्या शिखरावर बसवेल. विठू माऊलीवर पूर्ण श्रद्धा ठेवा, रागावर ताबा ठेवा आणि मनापासून ही सेवा करा. तुमचे कल्याण आणि विजय निश्चित आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, आषाढी एकादशीच्या या अत्यंत पावन पर्व काळात घडणाऱ्या या मोठ्या राजकीय आणि कौटुंबिक घडामोडी तुमच्या आयुष्याला एक नवी मजबूत दिशा देणार आहेत. जे संकट तुमचे नाव खराब करायला आले होते, तेच संकट शेवटी तुम्हाला अधिक सामर्थ्यवान आणि सावध बनवून निघून जाईल. विठू माऊलीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. फक्त स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा, भावनिक होऊन कोणालाही माफ करू नका आणि तुमच्या भविष्याच्या योजना पूर्णपणे गुप्त ठेवा. तर सिंह राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात विठू माऊलीचा आशीर्वाद हवा असेल आणि येणाऱ्या संकटातून तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल किंवा माऊली लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका सकारात्मक कमेंटने विठुरायाची कृपा तुमच्या पाठीशी नेहमी राहील. तर सिंह राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ तुमच्या सिंह राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून तेही त्या मोठ्या धोक्यापासून वेळेत सावध होतील. अशाच अचूक सस्पेन्स आणि नशीब बदलणाऱ्या राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील महत्त्वाच्या भविष्यवाण्या तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाहीत.